हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जाओ. स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. तर आज आहे आपल्या स्वामी माऊलींचा प्रगट दिन. म्हणजे आपल्या सर्वांसाठी आज स्वामी प्रगट झाले होते. आपल्या सर्वांचा उद्धार करण्यासाठी आज आपले स्वामी प्रगट झाले होते. तर माझी अशी छान मस्त प्रगट दिनाची ना तयारी सुरू आहे. आणि आता हे एवढे सगळे अभिषेक मी स्वामींसाठी बनवलेत. ते म्हणजे दुधाचा अभिषेक, त्याच्यानंतर गुलाब पाण्याचा अभिषेक, त्याच्यानंतर पाण्याचा अभिषेक, त्याच्यानंतर कुंकवाचा अभिषेक, त्याच्यानंतर मग मी हळदीचा अभिषेक घेतला आहे, त्याच्यानंतर मी चंदनाचा अभिषेक घेतला आहे. तर खूप सारे असे मस्त मस्त अभिषेक स्वामींसाठी घेतले होते. तर आता मग स्वामींची पूजा करण्याआधी म्हटलं देवघरातली पहिली आपल्या कुलदेवतांची, कुलदेवींची अशी सर्वांची खूप सुंदर अशी मस्त पूजा करून घेऊयात. म्हणजे आपण छान अशी मस्त आपली पूजा होणार आहे. आणि तुम्हालाच मला माहिती आहे कुठलीही वेगळी मांडणी करण्याआधी आपण छान मस्त आपल्या कुलदेवतांची, कुलदेवींची, आपल्या देवघरातल्या सर्व देवांची खूप छान अशी मस्त पूजा करून घेतो. आणि त्याच्यानंतरच आपली कुठली मांडणी असेल ना तर ती पुढे आपण कंटिन्यू करतो. तर आता माझी छान अशी मस्त पूजा झाली. आज मी देव उजळवले नव्हते प्रगट दिना दिवशी, कारण गुढीपाडव्याच्या दिवशी आपण देव उजळले होते, स्वच्छ केले होते. आणि देव तसे पण माझे खूप छान असे मस्त दिसत होते. तर म्हणून मग मी आज देव उजळले नव्हते. म्हटलं आज फक्त देवपूजा करून घेऊ, सर्व देवांना फुलं वगैरे अर्पण करून घेऊ. मग धूप, दीप, नैवेद्य, आरती, कपूर आरती, तर ह्या सर्व गोष्टी करून घेऊ. म्हणजे देवांची सुद्धा पूजा झाली आपली. नंतर मग आपण प्रगट दिनाची पूजा मांडायची. आता प्रगट दिनाचीच पूजा असं नाही, तुम्ही कोणतीही पूजा तुमची असेल, मार्गशीर्ष म्हणू नका, श्रावण सोमवार म्हणू नका, किंवा अजून कुठल्याही पूजा असेल, त्या सर्व पूजा होण्याच्या आधी आपण ह्या सर्व गोष्टी छान आपल्या उरकून घ्यायच्या. आपल्या नित्यसेवेचं वाचन म्हणू नका किंवा अजून काही म्हणू नका, तर त्या सर्व गोष्टी आपण उरकून घ्यायच्या. तर आता छान अशी मस्त माझी देवपूजा झाली. मंत्र, स्तोत्र, पठण, वाचन सगळ्या गोष्टी झाल्या. नेहमीचं नित्यसेवा झाली. आणि त्याच्यानंतरच मी आता सुरुवात केली आहे ती म्हणजे स्वामींच्या प्रगट दिनाच्या पूजेच्या मांडणीसाठी. मी ना खूप एक्सायटेड होतो या पूजेसाठी. म्हणजे मी तर प्रत्येक वेळेस कुठल्याही सणाला जेवढं एक्सायटेड नसतो ना तेवढं एक्साइटमेंट माझी नेहमी प्रगट दिनाला असते. आणि स्वामींचा खूप छान असा मस्ताच प्रगट दिन आहे. तर आता मी स्वामींची अभिषेक पूजा करून घेतो आहे. तर पहिलं स्वामींवरती 5 पळी पाणी अर्पण करायचं, त्याच्यानंतर अजून थोडंसं पाणी अर्पण करायचं. आणि मग त्याच्यानंतर सगळं 5-5 प्रमाणे तुम्ही घेऊ शकता. किंवा मग तुमच्याकडे जसा पेल्याने तुम्ही पंचपाळात घेतलं असेल तर त्यानुसार तुम्ही वापरू शकता. किंवा तुम्ही शंखाने सुद्धा आपल्या स्वामींवरती अभिषेक करू शकता. दक्षिणावर्ती शंख, वामावर्ती शंख, विष्णू शंख, अशा कुठल्याही शंखाने तुम्ही आपल्या स्वामीवरती अभिषेक करू शकता. फक्त लक्ष्मी शंख किंवा वामावर्ती शंख या दोन्ही शंखांपैकी कुठल्याही शंखाने तुम्ही स्वामींवरती अभिषेक करू शकता. तर हा अभिषेक करताना मी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करत होतो. इतकं मनाला माझ्या एक अशी शांतता, म्हणजे एक म्हणतात ना की जेव्हा आपण देवापर्यंत जातो ना, देवाच्या दारात पोचतो ना, तेव्हा जी मनाला शांतता भेटते किंवा जी मनशांती भेटते ती स्वामींचा अभिषेक करताना दिसते. तर आता बघा मी पहिलं दुधाचा अभिषेक केला. मग त्याच्यानंतर मग आता मी कुंकवाच्या पाण्याचा अभिषेक केला. त्याच्यानंतर आता मी चंदनाच्या पाण्याचा अभिषेक करणार आहे. त्याच्यानंतर मी हळदीच्या पाण्याचा अभिषेक करणार आहे. आता तुम्ही बोलाल स्वामींना हळदी कुंकूचा सुद्धा का अभिषेक केला? तर तुम्हाला स्वतः माहिती आहे आपल्या स्वामींनी त्याच्या किंवा त्यांच्या भक्तांसाठी त्यांनी लक्ष्मीचं सुद्धा अवतार घेतलं होतं, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि आपण नवरात्रीमध्ये सुद्धा अष्टमीला किंवा सप्तमीला किंवा पंचमीला, तृतीय दिनी या दिवशी आपण स्वामींना लक्ष्मी रूपीसुद्धा आपण सजवत असतो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तर म्हणून मग मी हळदी कुंकवाचा इथे अभिषेक घेतला आहे. आणि मला इतका आनंद होतो, इतका आनंद की स्वामींनी माझी निवड केली आहे त्यांच्या सेवेसाठी. आणि बघा मी तुम्हाला एक गोष्ट नेहमी सांगेन की स्वामींनी माझ्या आयुष्यात मला इतकी साथ दिली आहे ना की जितकी मला कोणी दिली नसेल तेवढी माझ्या स्वामींनी मला साथ दिली आहे. आणि प्रत्येक वेळेस क्षणोक्षणी पावलोपावली मला स्वामींनी अशी दिशा दिली आहे ना की एक जगण्याचं जे आयुष्य असतं, म्हणजे आपलं जे जगणं आहे ना, तर ते माझं कसं होतं आणि कसं झालं आहे ते स्वामींनी करून दाखवलं आहे. आणि मी त्यांनाच खरंच अगदी असं मनापासून खरंच सांगेन की स्वामींनी जे काही माझ्या आयुष्यात केलं आहे ना ते सर्व खूप चांगलं केलं आहे. आणि प्रत्येक वेळेस देव आपल्यासाठी चांगलंच करतो. आपलं कधीच कुठलाच देव आपलं कधी वाईट चितणार नाही. देव नेहमी आपलं चांगलं करणार फक्त. आणि देवाला काय हवं आहे आपल्याकडनं? तर देवाला फक्त आपल्याकडनं
त्याचं घेतलेलं नाव, नामस्मरण, वाचन. देव फक्त भक्तीचा भुकाळ आहे. त्याला बाकी काहीच नको. ना सोनं, चांदी, ना वस्त्र, ना फुलं, त्याला काहीच नको. तुम्ही फक्त तरी दररोज त्याला स्वच्छ केलात किंवा त्याच्या मूर्तीवर अभिषेक केलात, पाण्याचा का होईना फक्त अभिषेक केलात. त्याला फक्त तुम्ही एखादं जमल्यास फूल अर्पण केलात आणि नित्य सेवा तुमची केली. फक्त त्याला तेवढंच हवं आहे. बाकी त्याला काहीच नको आहे आणि तो कधी तुमच्याकडनं कुठल्याही गोष्टीची अपेक्षा करणारच नाही. तो फक्त भक्तीचा भुक्कड आहे आणि अगदी तसंच मी दररोज माझी नित्यसेवा नेहमी करतो आणि त्याच्यानंतर आता स्वामींची माझी पूजा, अभिषेक जो आहे ना, तो असा खूप छान झाला आहे आणि त्याच्यानंतर मग आता स्वामींची मांडणी करायची आहे. तर स्वामींसाठी तुम्हाला माहिती आहे, मी खूप सारे असे मस्त मस्त वस्त्र शिवून घेतले होते स्वामी प्रगट दिनानिमित्त. म्हटलं कुठलं घालू स्वामींना वस्त्र, कुठलं घालू? तर एक ना मस्त लाल रंगाचं असं डार्क रेड टाईपमध्ये ना ते वस्त्र आहे. वेल्वेटचं वस्त्र आहे, त्यावर आहे ना असे सुंदर असे मस्त कमळ आहेत. तर म्हटलं आज स्वामींना आपण तेच वस्त्र घालूयात. तुम्हाला मी वस्त्र दाखवतो बघा. हे असं सुंदर मस्त वस्त्र आहे आणि मला तर हे वस्त्र प्रचंड आवडतं. स्वामींना जेव्हा मी नेहमी घालतो ना, तेव्हा स्वामी असं इतकं क्यूट आणि एकदम असे मस्त छोटे छोटे एकदम भारी दिसतात ना, की तुम्हाला मी काय सांगू. तर पहिल्यांदा आता मी वेगवेगळ्या टाईपनी स्वामींना वस्त्र ट्राय करत होतो, की आता असं थोडंसं घालून बघू बघू स्वामी कसे दिसत आहेत. आता असं घालतो मी, तसं घालतो, असं माझं काय ना काहीतरी सुरू होतं. बघा तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही किती बघा, मी कितीदा तरी वस्त्र काढलंय, कितीदा तरी मी वस्त्र घातलंय. असं बऱ्याचदा माझ्यासोबत झालं आणि स्वामी जोपर्यंत स्वामींच्या मनात होत नाही ना मला असं तयार व्हायचं आहे, तोपर्यंत ते काही तयार करून घेणार नाही स्वतःला. आणि जसं त्यांच्या मनासारखं झालं ना, तसे ते फायनली खूप छान मस्त तयार झाले. तुम्ही पुढे पुढे नक्की बघा. आणि आता सध्या प्रगट दिनाच्या ह्याच्यामध्ये एवढं पण मला काही करता आलं नाही, पण मला जेवढं जमलं ना मी तेवढं केलं. कारण आता माझ्या परीक्षासुद्धा सुरू आहेत. परीक्षेमध्ये सुद्धा लक्ष देणं खूप गरजेचं आहे. स्वामींचा प्रगट दिन तर दरवर्षी असतो आणि आपण दरवर्षी काही ना काहीतरी करू शकतो. तर यावर्षी पण माझी खूप छान अशी मस्त मांडणी झाली आहे. त्याच्यानंतर आता स्वामींना खूप छान असा मस्त मुकुट घातला आहे आणि माझे घरचे स्वामी असे मस्त तयार झाले आहेत आणि घराच्या मध्यभागी बसून स्वामी माझ्या घराचा कारभार सांभाळत आहेत. इतके गोड दिसतात ना स्वामी. मी स्वामींना नेहमी केव्हाही अशा स्वरूपामध्ये बघतो ना, जेव्हा स्वामी वस्त्र घालतात तेव्हा मला नेहमी वाटतं की स्वामी नाही, आज तुम्ही इतके क्यूट दिसताय ना, तुम्ही इतके भारी दिसताय ना. मी स्वामींना पहिले हेच म्हणतो की स्वामी पहिलं वस्त्र घालून घ्या. काय काय स्वामी वस्त्र घालून घेत नाहीत. मग स्वामींना मी सांगतो स्वामी आता वस्त्र घालून घ्या. मग स्वामी वस्त्र घालून घेतात, मग मुकुट घालून घेतात. मग त्याच्यानंतर सगळ्यात सगळ्यात ज्याच्यामुळे काहीच असं होऊ शकत नाही किंवा आपली पूजा त्याच्यामुळेच सुंदर दिसते, तर ते म्हणजे आपले फुलं, गजरे, या सर्व गोष्टी. तर आता छान असं मस्त मी स्वामींना गजरा अर्पण केला आहे. पुढे पुढे बघा जसं जसं स्वामींनी काय काय करून घेतलं. एवढ्या फुलांच्याच फक्त गोष्टी करायला, म्हणजे फूल अर्पण करायला त्या डेकोरेशनपासून छोटंसं डेकोरेशन केलं, पण त्याला तुम्हाला खोटं वाटेल पण मला त्याला पाऊण तासपेक्षाही जास्त वेळ गेला. एवढा वेळ मी फक्त करतो. हे मी 11 वाजता सुरुवात केली एवढं सगळं करायला आणि त्याला मला पाऊण तास एवढा सारा वेळ गेला करण्यासाठी. मी गुलाबाची पण त्यातल्या त्यात फुलं घेऊन आलो होतो, त्यातल्या त्यात मग गजरे घेऊन आलो होतो, असं बरंचसं काय काय, गोंड्याची फुलं घेऊन आलो होतो, असं खूप काय काय घेऊन आलो होतो. तर म्हटलं स्वामी बाबा आत्ता तरी करून घ्या माझ्याकडनं सेवा. मी अक्षरशः एवढा म्हणजे रडकुंडीला आलो की बाबा माझ्या मनासारखं का होत नाही आहे, का स्वामी तसं स्वरूप देत नाही आहेत, काय झालं आहे स्वामींना. बघा मी गजरे वाहिलेले सुद्धा परत काढले आहेत, परत ते ठेवलं आहे, काढलं आहे, मग परत मी गोंड्याची फुलं लावली आहेत, परत काही ना काहीतरी असं अनबॅलेन्स, म्हणजे असं वाटत होतं की माणसात जसं जीव नसतो ना तसं ते माझं झालं होतं की नाही आता मी हे फूल इथे ठेवणार, मी ते फूल तिथे ठेवणार, मगच तेवढं सुंदर दिसेल, मग तसं असेल. असं माझं खूप काय काय सुरू होतं. पण जोपर्यंत त्यांना मान्य नसतं ना तोपर्यंत ती गोष्ट होत नाही. हा त्यांनी पुन्हा एकदा मला प्रत्यय दाखवला किंवा पुन्हा एकदा त्यांनी मला ते सांगितलं. जेव्हा स्वामींची अशी सुंदर मस्त पूजा झाली ना पुढे, तेव्हा अक्षरशः डोळे माझे पाणावले. एवढे सुंदर स्वामींचं रूप माझ्यासमोर आलं आणि स्वामींना काय हवं आहे, मी आता तुम्हाला मागाशी सुद्धा सांगितलं, तर स्वामींना फक्त त्यांची केलेली सेवा हवी आहे. तर मग असे सगळे प्रयास करून माझी अशी खूप छान मस्त अशी स्वामींनी सेवा करून घेतली आहे. तर चला तुम्हाला सर्व माझी पूर्ण पूजा दाखवतो. तर मग चला.
स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा आपल्या स्वामींच्या प्रगट दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. स्वामी तुमच्या सर्वांच्या आयुष्यात नेहमी सुख, शांती, धन, ऐश्वर्य, आरोग्य, वैभव, आनंद प्रत्येक गोष्ट नांदू द्या. स्वामी कुठल्याच गोष्टीची तुम्हाला सर्वांना काहीच कमी पडू देणार नाही, हीच स्वामींचरणी प्रार्थना. आणि आजची अशी खूप छान आणि मस्त माझी अशी प्रगट दिनाची पूजा झाली आहे. कशी झाली आहे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. खूप साऱ्या वेळ देऊन त्याच्यानंतर एवढं छान स्वस्त रिझल्ट आलाय. खूप छान पूजा झाली. पहिलं स्वामींचं हे छोटं सिंहासन आहे ना, पहिलं हे मी सिंहासन ठेवलं, पण तिकडे तो गजरा राहतच नव्हता. पहिलं मी असं स्वामी भोवती ठेवलेला, तुम्ही बघितलं असेल बरेच ह्याच्यामध्ये थोडे फास्ट क्लिप ठेवली होती, कारण व्हिडिओ मग बऱ्यापैकी मोठा होऊन जातो. तर त्यामध्ये हा जो गजरा आहे ना, तो असा प्रॉपर स्वामींकडे राहतच नव्हता. तर मला जसा जमला मी तसा तो स्वामींकडे पुन्हा मग मी तो मोठा, माझ्याकडे मोठं जे सिंहासन आहे ना, मग ते मोठं सिंहासन काढलं. परत मग त्या मोठ्या सिंहासनावरती स्वामींना ठेवलं, पण तरी पण ते काय जसं मला हवं होतं तसं वाटत नव्हतं. मग काय मग परत हे छोटं सिंहासन घेतलं आणि असं छान आजची मस्त माझी पूजा झाली आहे. छान माझ्याकडे आज गुलाबाची फुलं होती, झेंडूची फुलं होती, त्याच्यानंतर छान गजरा मी घेऊन आलो होतो, छान मस्त दिवे लावलेत. फोटोला सुद्धा गजरा अर्पण केले आहे. नाही तर पुन्हा मला कमेंट्स कराल की फोटोला फुल नाही घातलं, काय नाही. तर फोटोला सुद्धा गजरा अर्पण केला आहे, त्याची सुद्धा पंचोपचार पूजा झाली आहे. त्याच्यानंतर देवघराला सुद्धा असं छान सुंदर मस्त साजेसा गजरा घातलाय. त्यानंतर स्वामींकडे सुद्धा छान पिवळी, लाल, सफेद असे सगळं मिक्स अँड मॅच फुलांचं असं खूप सुंदर डेकोरेशन झालंय. आणि आजची स्वामी सुद्धा खूप तशी क्यूट क्यूट आणि एकदम मस्त दिसत आहेत. तर आता तुम्ही बोलाल प्रगट दिन आहे तर सेवा काय करायची, नैवेद्य काय दाखवायचा. तर नैवेद्यामध्ये स्वामींना बेसनाचे प्रकार खूप आवडतात, तर तुम्ही बेसनाचे प्रकार थोडे जास्त प्रमाणात घ्या. म्हणजे कांदा भजी घेऊ शकता, बटाटा भजी घेऊ शकता, त्याच्यानंतर बेसनाचे लाडू तुम्ही घेऊ शकता. आणि अजून लाडूपेक्षा स्वामींना कांदा भजी असे जे तळणीचे पदार्थ असायचे ते सुद्धा खूप आवडायचे. असं बकरीमध्ये सुद्धा काय काय वेळेस आपल्याला लिहून दिलेलं दिसतं, मी वाचलंय. तर अशी सुंदर खूप छान असं सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. आणि अशी छान मस्त माझी पूजा झाली आहे. तरी सेवेमध्ये वाचन काय करायचं, तर तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करू शकता. आज संध्याकाळी स्वामींची खूप छान अशी मस्त आरती घ्या. त्याच्यानंतर एक सारामृताचा अख्खा आजच्या दिवशी एक पाठ तुम्ही करू शकता. म्हणजे 1 ते 21 जे अध्याय आहेत ना, ते सुद्धा तुम्ही पठण करू शकता. त्याला कमीत कमी 1 ते 2 तास जातात. म्हणून तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही पाठ करा. म्हणजे अर्धावट तुम्ही पाठमध्ये सोडून आपल्याला कुठे जायचं नाही. एकदा जेव्हा आपण वाचायला बसू तर ते पूर्ण 1 ते 21 अध्याय जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ते पठणच करायचंय. आणि अशा पद्धतीच्या आजच्या तुम्ही सेवा करू शकता. आणि जर तुम्हाला खरंच काही करायला जमलं नाही, काही नैवेद्य दाखवायला जमला नाही किंवा काय, तर साधं फक्त साखरेचा जरी तुम्ही स्वामींना किंवा कमीत कमी शिरा बनवा, गोडाचा काहीतरी गोडाचा शिरा असतो आपला, तो बनवा, तो स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवा. आणि खूप छान अशी मस्त सेवा करा. आणि जर तुम्हाला वाचनामध्ये, सारामृताच्या पाठामध्ये काही जरी वाचायला जमलं नाही तरी मग तुम्ही तुमच्या अंतर्मनाकडे जाऊन तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्राचा नक्की जप करा. बघा ते त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचणार आहे. आणि जरी तुम्ही त्यांचं नाव घेतलं तरी ते क्षणार्धात त्यांच्याकडे पोहोचतं. तर अगदी अशा पद्धतीने खूप छान मस्त अशी पूजा झाली. तुमची सुद्धा पूजा झाली की नाही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि खूप भारी वाटतं आजचं मला स्वामींकडे बघितलंय ना, तरी असं खूप मन, म्हणजे ती जी पॉझिटिव्हिटी येते ना ती तुमच्यापर्यंत सुद्धा नक्की पोहोचत असेल असं खरंच मला वाटतं. मूर्तीमधून जी पॉझिटिव्हिटी येते ना ती सुद्धा खूप 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 छान दिसते. तर पूजा झाली आहे माझी. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला पण आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.